नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21व्या हप्त्याचं वाटप आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू येथे संपन्न झालं. तर 19 नोव्हेंबर 2025 म्हणजेच आजच्या दिवशी तुम्हाला ₹2000 हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. जर अजून देखील तुमचा हप्ता जमा झाला नसेल तर येत्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ते जमा होतील. जर तुमचं अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये असेल मित्रांनो, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमने तुमचं अकाउंटमध्ये लगेच तुम्हाला पैसे जमा होतील. तर अशा प्रकारे जिथे तुम्ही पाहू शकता पेमेंट इव्हेंट्स आहे. ट्रान्सफर ऑफ 21st इन्स्टॉलमेंट टू मोर दॅन 9 करोड्स पीएम किसान बेनिफिशरीज. म्हणजेच 21वा हप्ता 9 करोडपेक्षा जास्त लाभार्थ्यांना इथे वाटप करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा मोठा एक अपडेट आहे की 21वा हप्ता तुम्हाला आज 19 नोव्हेंबर या दिवशी दुपारी 1 वाजता इथे वाटप करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमच्या बँकेमध्ये किंवा तुम्हाला मेसेज आला असेल SMS त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करा की तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झालेत की नाही. पण आता एक दुसरा मुद्दा येतो की खूप लोकांना या बेनिफिशरीमधून या स्कीममधून वगळण्यात आलेलं आहे. तर तुम्ही या स्कीमसाठी एलिजिबल आहात की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पीएम किसान योजनेच्या वेबसाईटला जाऊन इथे तुम्ही पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट. ही जी बेनिफिशरी लिस्ट असते ती प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला इथे अपडेट होत असते. जर तुम्ही त्या योजनेचा भाग असाल तर तुमचं नाव या बेनिफिशरी लिस्टमध्ये असायला पाहिजे. तर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुमचं राज्य निवडायचं आहे, तुमचं तालुका निवडायचा, जिल्हा निवडायचा, जसं की आपण इथे निवडूया. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे दुसरा तालुका निवडून, तुमच्या गावाचं नाव निवडून तुम्हाला इथे गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही गेट रिपोर्टवर क्लिक कराल, तुम्हाला तुमचं फार्मर नेम इथे दिसेल. जर तुमच्या गावाच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, तर तुम्ही या स्कीममध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला पैसे येणारच. जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल, यादीमध्ये नसेल, तर तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात आलं आहे असं गृहीत धरण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस इथे चेक करू शकता. एक आहे बेनिफिशरी लिस्ट, दुसरा आहे जर तुमचं बेनिफिशरी लिस्टमध्ये नाव नसेल, तर तुम्हाला इथे वगळण्यात आलं असेल. पण वगळण्यात आलेलं रिझन काय असेल, तर रिझन तुम्ही इथे जाऊन बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही इथे तुमचं रिझन चेक करू शकता. त्यापेक्षा नो युअर स्टेटस हा ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुमचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता. तसेच तुम्ही इथे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर यावर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही इथे तुमचं स्टेटस चेक करू शकता की तुम्ही ॲक्टिव्ह आहात, इनॲक्टिव्ह आहात, की तुम्हाला या स्कीममधून वगळण्यात आलं आहे, हे सर्व तुम्ही या वेबसाईटवर चेक करू शकता. तर अशा प्रकारे हे अपडेट होतं की 21वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आलेला आहे. तर हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.